रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 3 ओवी क्रमांक 7 ते 18. हागा उपदेशू जरी ऐसा तरी अपभ्रंशू तो कैसा. आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा. वैदुपथ्य वारुनी जाये मग जरी आपणची विषसूये. तरी रोगिया कैसेनी जिये सांगे मज. जैसे आंधळे सुईजे अव्हाटा का माझवन दिजे मरकटा. तैसा उपदेशू हा गोमटा वाढवला आम्हा. मी आधीची काही नेणे वरी कवळिलो मोहे येणे. श्रीकृष्णा विवेकू या कारणे पुसिला तुझ. तव तुझी एक एक नवाई येथ उपदेशा माझी गोवाई. तरी अनुसरिल्या काही ऐसे की जे. आम्ही तनु मनु जीवे तुझी या बोला ओठ गावे. आणि तुवाची ऐसे करावे तरी सरले मन. आता ऐसिया परिबोधिसी तरी निके आम्हा करिसी. येत ज्ञानाची आस कायसी अर्जुन म्हणे. तरी ए जाणीवेचे किर सरले परी आनिक एक असे जाहिले. जे थे ते डहुळले मानस माझे. तेवीची श्रीकृष्णा हे तुझे चरित्र काही नेनिजे. जरी चित्त पाहसी माझे येणे मिशे. ना तरी झकवी तू आहासी माते की तत्वची कथिसी ध्वनिते. हे अवगत गमिया निरुते जानवे ना. म्हणून ऐके देवा हा भावार्थू आता न बोलावा. मज विवेकू सांगावा मराठाजी. मी अत्यंत जड असे परी ऐसाही निके परी ऐसे. श्रीकृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ. अर्थ याला जर उपदेश म्हणावयाचा तर मग याहून भ्रम तो निराळा कोणता. आता आमची आत्मबोधाची इच्छा उत्तम प्रकारे पूर्ण झाली म्हणावयाची. रोगी माणसाची प्रकृती पाहून एकदा का वैद्याने पथ्य काय ते सांगितले आणि त्याच वैद्याने जर रोग्याला विष खावयास दिले तर तो रोगी कसा जगेल हे मला सांग बरे. जसे एखाद्या आंधळ्याला आडमार्गाला लावावे किंवा माकडाला मादक पदार्थ पिण्यास द्यावा तसा हा उपदेश आम्हा अज्ञानी लोकांना चांगलाच लाभला आहे. मला आधीच काही कळेनासे झाले आहे. मी मोहाच्या चक्रात सापडलो आहे. म्हणून हे कृष्णा खरे काय आणि खोटे काय ही गोष्ट मला तुला विचारली आहे. पण तुझे एक एक नवलच आहे. तुझ्या उपदेशामुळे आमचा अधिकच गोंधळ होतो आहे. आम्ही तुला शरण आलो तुझे विचार ऐकतो तर मग तू आमच्या बरोबर असे का बरे वागतोस. आम्ही शरीराने मनाने जीवे भावे तुझ्यावर विश्वास ठेवावा आणि तू जर आम्हाला विचाराने भ्रमित केले तर सर्व काही संपलेच असे म्हणावे लागेल. आता असाच जर तू बोध करणार असशील तर आमचे उत्तम कल्याण करतोच म्हणावयाचे. आता येथे ज्ञानाची आशा कशाची असे अर्जुन उपहासाने म्हणाला. आता ज्ञान मिळवण्याची गोष्ट तर संपून गेली आणि असे झाले की माझे स्थिर असलेले मन संशयाने गोंधळून गेले. त्याचप्रमाणे हे श्रीकृष्णा तुझे अलौकिक चरित्र मला समजत नाही. या निमित्ताने तू माझ्या चित्ताशी परीक्षा घेत आहेस काय किंवा तू मला भ्रमित करत आहेस का गूढ शब्दांनी तत्वज्ञान सांगत आहेस. याचा सूक्ष्म विचार केला तरी निश्चित असे काही कळत नाही. म्हणून हे देवा आपण माझे ऐकावे. आता गूढ भाषेत भावार्थ सांगू नकोस. खरे काय आणि खोटे काय हे मला समजेल अशा भाषेत सांगावे. हे श्रीकृष्णा माझी बुद्धी मंद आहे तरी अशाही मला उत्तम प्रकारे समजू शकेल असे एक निश्चयात्मक सांग. रामकृष्ण हरी.